हा नवीन रस्ता म्हणजेच मुंबई ठाण्याहून आल्यावर दिल्लीला किंवा गुजरातला जाण्यासाठी या रस्त्याचा वापर होणार आहे. कारण समृद्धी महामार्ग आहे, त्याची एंट्री एक्झिट जी आहे ती साईदारा ते कुक्षीच्या मध्ये राहणार आहे. तिथून इथे पुढे समृद्धी महामार्गावर येणाऱ्यांचा काही उपयोग म्हणजे संबंध राहणार नाही. त्याच्यावरती मी तुम्हाला जाऊन दाखवतो नक्की काय ते. चला, तुम्हाला एक अंदाज येईल मी कुठे आलो ते. नमस्कार. नवीन मार्ग तुम्ही पाहू शकता. त्याच्या अगोदर सुद्धा मी हा रस्ता दाखवलेला होता. लेन मार्किंग देखील झालेली आहे, तुम्ही पाहू शकता 1 2 3. आणि मी योगेश आत्मा आंबवले आपल्या मराठी यूट्यूब चॅनल तुम्हाला नेहमी रस्त्यांचे अपडेट देत असतो वेगवेगळ्या. इथनं चालू होतो मी. ॲक्च्युली हा रस्ता अजून तयार नाही आहे, इथनं प्रवास सुरू नाही, पण मी चाललो आहे. तर तुम्हाला दाखवतो हा रस्ता कुठला आणि एक्झॅक्टली काय ते. काही दिवसापूर्वी व्हिडिओ अपलोड केला आहे, एक नवीन रस्ता, अजून एक नवीन मार्ग असा काहीतरी. त्याच मार्गावर मी आहे. तर मी तुम्हाला आता दाखवतो तो मार्ग काय ते. तुम्ही पाहू शकता हा रस्ता, आणि या रस्त्याच्या बाजूला देखील पाहू शकता काय ते. मी तुम्हाला आता वरती घेऊन जातो आणि दाखवतो काय ते. चला, हे पाहू शकता इथे भिंत आहे, आणि भिंतीच्या बाजूला झूम करून मी दाखवतो, तुम्हाला गाड्या दिसतील. एका भुयारी मार्गातनं गाड्या निघत आहेत आणि सरळ जात आहेत. आणि आज तो मार्ग जो मी तुम्हाला दाखवतो हा रस्ता जो सुरू होतो त्याच्यावरती मी तुम्हाला जाऊन दाखवतो नक्की काय ते. चला, तुम्हाला एक अंदाज येईल मी कुठे आलो ते. सतत नवीन नवीन रस्ते, नवीन नवीन रोड अपडेट. तर आज डोंगर चढून वरती आलेलो आहे, आणि वरती आल्या तुम्ही पाहू शकता एक बोर्ड लागलेला आहे. ओके, बघा लाल माती. आपण आलो या रस्त्याने, वरती चढलो. वर तुम्हाला एक नवीन रस्ता मिळालेला आहे. हा नवीन रस्ता म्हणजेच मुंबई ठाण्याहून आल्यावर दिल्लीला किंवा गुजरातला जाण्यासाठी या रस्त्याचा वापर होणार आहे. या रस्त्याचा वापर गुजरातला दिल्लीला जाण्याकरता होणार आहे. अशा ठिकाणी मी आलेलो आहे, आणि या सुसाट गाड्या ज्या जातात तुम्ही पाहू शकता. या गाड्या आत्ताच्या घडीला नागपूर नाशिकहून येऊन मुंबईच्या दिशेने जाणार आहेत. समोर खूप धुकं दिसत आहे. सध्या वातावरणात काय तर प्रॉब्लेम चालू आहे, बरेच दिवस झाले नुसता धुकं दिसतं सर्वत्र. असं तर मुख्य मुद्दा होता हा जो रस्ता आहे. आत्ताच्या घडीला ज्या ठिकाणं वाहने येतात नागपूरवरनं किंवा नाशिकवरनं ठाण्याला मुंबईला जायला इथून जातात. परंतु जेव्हा साईदारा इंटरचेंज तयार होईल, साईदारा इंटरचे व्हिडिओ अगोदर अपलोड केलेले, त्यावेळेस साईदारा इथनं ज्या गाड्या येतील मुंबई ठाण्याहून, ते जेव्हा साईदारा इंटरचेंजला वरती चढतं त्यावेळी इथे कुक्षे इंटरचेंज, साईदारा इंटरचेंज चढून ते कुक्षे इंटरचेंजचं काम सुरू इथनं येतील. आणि मग ह्या मार्गाने इथून गुजरात किंवा दिल्ली करता जातील. तुम्ही पाहू शकता हा पूर्ण नवीन रस्ता. आणि हा नवीन रस्ता जो आहे तो असंच एक काय बोलतात सर्व्हिस रोड आहे. जे इथे बाजूला वेअरहाऊसेस वगैरे दिसत असतील तुम्हाला, जास्त वेअरहाऊसेस, त्यांना एंट्री एक्झिट नव्हती म्हणून त्यांच्यासाठी स्पेशल हा रस्ता तयार करण्यात आलेला आहे. आणि मी तुम्हाला तोच रस्त्यावर आता थांबून दाखवतो. मी तिथे उभा होतो, तिथून मी तुम्हाला दाखवलं, म्हटलं चला काय आहे ते दाखवतो. आणि अशा प्रकारे एक छोटासा व्हिडिओ खास आपल्यासाठी. समृद्धी महामार्ग ज्याला म्हटले जाते तो हा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे. हा ॲक्च्युली दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे ज्याचा वापर आपण आताच्या घडीला समृद्धी महामार्ग म्हणून करतोय. कालांतराने हा मार्ग फक्त दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे म्हणूनच ओळखला जाईल, म्हणूनच गणला जाईल. कारण समृद्धी महामार्ग आहे, त्याची एंट्री एक्झिट जी आहे ती साईदारा ते कुक्षीच्या मध्ये राहणार आहे. तिथून इथे पुढे समृद्धी महामार्गावर येणाऱ्यांचा काही उपयोग म्हणजे संबंध राहणार नाही. कारण या ठिकाणी आपला समृद्धी महामार्गाचा जो एक्झिट पॉईंट आहे तो संपणार आहे. कारण तिथून मग आपल्याला पुन्हा वळण घेऊन मुंबई ठाण्याच्या दिशेने जावे लागणार आहे, किंवा जे मुंबई ठाण्यावरनं येतील ते साईदाराला जातील. आता कुक्षे इंटरचेंजवरनं पुढे नागपूरला जातील. कारण त्यामुळे हा जो मार्ग आहे आत्ताच्या घडीला जे वाहने येतात जातात, किंवा जो मी आता बोलतो या वाहनात या रस्त्याचा काही संबंध राहणार नाही समृद्धी महामार्ग या नावाकरिता. हा जो महामार्ग म्हणजे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे. काच आपले मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनल पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.